या प्रश्नाचं उत्तर देताना मला 2 मिनिट शांत राहावं लागलं, कारण प्रश्नच असा होता. लग्नानंतर नेहमी मुलींनाच ॲडजस्ट करायला का सांगितलं जाते, मुलांना का नाही? हा प्रश्न एका विवाहयोग्य तरुणीने मला विचारला. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे या प्रश्नाचं काय उत्तर दिलं? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी वैशाली बांते. महिला विचार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि प्रश्नाच्या उत्तराला सुरुवात करते. सर्वप्रथम जेव्हा मुलींनाच ॲडजस्ट करायला का सांगितलं जाते हा प्रश्न विचारल्यावर मी हसले आणि उत्तर देण्यासाठी थोडा वेळ घेतला. मग मी तिला म्हणाले, सर्वप्रथम एक गोष्ट मान्य करूया, संसारात मुलंही ॲडजस्ट करतात. ते आपल्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीला जागा देतात. स्वतःची रूम, स्वतःचा वेळ, स्वतःच्या सवयी आणि अनेक निर्णय पत्नीसोबत वाटून घेतात. तिच्याशी भावनिक नातं जोडण्याचा प्रयत्न करतात. पण जर तुलना करायची झाली तर अनेक वेळा स्त्रीला अधिक मोठी जुळवाजुळव करावी लागते. ती आपलं माहेर, आपली माणसं, आपलं वातावरण, अनेक सवयी मागे ठेवून नव्या घरात प्रवेश करते. याचं एक कारण मला निसर्गातही दिसते. निसर्गाने स्त्रीला सामावून घेण्याची विलक्षण क्षमता दिली आहे. एका अतिशय छोट्या गर्भापासून सुरू झालेल्या जीवाला ती 9 महिने आपल्या उदरात वाढवते. बाळ जसजसं वाढत जातं तसं तिचं शरीर त्याला जागा करून देतं आणि प्रसूतीच्या वेळी त्याच बाळाला जन्म देण्याचं अद्भुत सामर्थ्यही तिच्यातच असतं. म्हणूनच मला वाटतं, जुळवून घेण्याची क्षमता ही स्त्रीची कमजोरी नाही, तिची ताकद आहे. पण इथे एकच गोष्ट लक्षात ठेवायला हवी, ताकद आहे म्हणून तिची सतत परीक्षा घेण्याचा अधिकार कोणालाही मिळत नाही. ॲडजस्टमेंट म्हणजे स्वतःचं अस्तित्व मिटवणं नाही. ॲडजस्टमेंट म्हणजे प्रेम, विश्वास आणि नातं टिकवण्यासाठी दोघांनीही एकमेकांना समजून घेणं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये थोडं झुकणं, थोडं समजून घेणं नातं सुंदर बनवतं. पण जर एखाद्या स्त्रीला तिचा स्वाभिमान, मानसिक आरोग्य, सुरक्षितता किंवा जीव धोक्यात घालून ॲडजस्ट करावं लागत असेल तर ते ॲडजस्टमेंट नसतं, तो अन्याय असतो. दुर्दैवाने अशा अनेक महिला संसार टिकवायचा या नावाखाली सगळं सहन करतील. काहींनी माहेरचे दार ठोठावण्याऐवजी स्वतःचं आयुष्यच गमावलं. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून माझ्या मते सुखी संसाराचं रहस्य फक्त स्त्रीच्या ॲडजस्टमेंटमध्ये नाही, तर पती पत्नी दोघांच्या परस्पर आदर, समजूतदारपणा आणि प्रेमात आहे. स्त्रीने तिच्या ताकदीचा अभिमान बाळगावा आणि पुरुषाने त्या ताकदीचा सन्मान करावा. कारण एकट्याने संसार उभा राहत नाही. संसार उभा राहतो तो दोघांनी एकमेकांना समजून घेतलं, जपलं आणि योग्य ठिकाणी एकमेकांसाठी जुळवून घेतलं तरच. तुम्हाला काय वाटते? लग्नानंतर खऱ्या अर्थाने ॲडजस्टमेंट म्हणजे काय आणि ती कोणाची जबाबदारी आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडत असल्यास एक लाईक अवश्य करा. चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बोलूया असं काही की तुम्हाला वाटेल माझ्याच मनातलं सारं काही. धन्यवाद.